बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे। सुरुवातीला ही घटना केवळ एका हत्येपुरती मर्यादित असल्याचं वाटत होतं, मात्र आता या प्रकरणात ब्लॅकमेल, लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याच्या धमक्या, प्रभावशाली व्यक्तींची नावे आणि राजकीय आरोप प्रत्यारोप यांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे। दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात उडी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः लक्ष घालण्याची मागणी केली आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले आणि या प्रकरणावरून सुरू झालेलं राजकारण कुठपर्यंत पोहोचलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात दररोज नवे दावे आणि आरोप समोर येत आहेत। एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे। संबंधित महिलेचा दावा आहे की तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, तिचे व्हिडिओ तयार करून तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं आणि तक्रार केल्यास पती व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या। महिलेने असा आरोपही केला आहे की तक्रार देण्यासाठी प्रयत्न करूनही तिची तक्रार अधिकृतपणे नोंदवून घेण्यात आली नाही। या सर्व आरोपांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू असून या दाव्यांबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही। या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांची नावे तक्रारीत आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे। एसआयटीने सौरभ सोनवणे यांची चौकशी केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावं, कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवून निष्कर्ष काढू नयेत आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावं। जरांगे पाटील म्हणाले की एसआयटीने केवळ वरवरचा तपास करून चालणार नाही, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे। जर कोणताही व्यक्ती दोषी असेल, मग तो कितीही प्रभावशाली असो, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे। यावेळी त्यांनी महादेव मुंडे प्रकरणाचाही उल्लेख केला। त्या प्रकरणातही एसआयटी स्थापन झाली होती, मात्र अपेक्षित तपास झाला नाही, असा त्यांनी आरोप केला। त्यामुळे विलास घुले प्रकरणातही तसंच होऊ नये अशी त्यांची मागणी आहे। घुले कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर कोणावरही पुरावे नसताना खोटे आरोप करून राजकीय वातावरण दूषित करू नये असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं। दरम्यान या प्रकरणावरून राज्यातील राजकारणही चांगलंच तापलं आहे। विरोधक सरकारवर निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत, तर सत्ताधारी पक्षाकडून कायद्यानुसार चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। सोशल मीडियावरही विविध दावे आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, मात्र या व्हिडिओमधील दावे अधिकृतरित्या सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासाचा अंतिम अहवाल येणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। महिलेच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहेत? हत्येमागील नेमकं काय कारण आहे? प्रभावशाली व्यक्तींची भूमिका होती का? आणि एसआयटीच्या तपासातून कोणती नवी माहिती समोर येणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील तपासानंतर स्पष्ट होतील। तोपर्यंत या प्रकरणात कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवणं योग्य ठरणार नाही। तपास यंत्रणांनी निष्पक्षपणे काम करून सत्य जनतेसमोर आणणं हीच खरी अपेक्षा आहे। विलास घुले हत्या प्रकरण आता केवळ एका गुन्ह्याचा तपास राहिलेला नाही, तर तो कायदा, न्यायव्यवस्था आणि राजकारण यांचीही मोठी कसोटी बनला आहे। या प्रकरणात पुढे कोणते खुलासे होतात आणि एसआयटीच्या तपासातून काय निष्पन्न होतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आझाद मराठी सोबत जोडलेले राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।